यावेळेला आमच्या टीव्ही भेटलं आमदारांची झलक भेटवली गेली डोक्यात घातले गेले लहान मुलाबाळांचे जीव धोक्यात घातले गेले ते कसे वापरले गेले हे आपण इथे ज्या मिटिंग झाल्या रॅली झाल्या बिना रॅली झाली त्याच्यामध्ये सांगितले पक्षाची कार्यालय जाळण्यात आली शिक्षण संस्थांची कार्यालय जाळण्यात आली त्यानंतर मी जे आम्हाला सांगितलं असा गप्पा बसणं शक्य नाही 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला मी त्याच वडीलमंत्रीला रस्त्यावर आपण सगळे उभे होते ही सगळी मंडळी होती मी सगळ्यांचं नाव घेत आणि सगळी मंडळी तिथे उभी होती आणि ते मला नंतर त्या मीटिंगसाठी वगैरे मला एक सांगायचं हे आमच्या दोन्ही सहकार्यांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल हे तुम्ही जे लोक स्थानिक जे कार्यकर्ते नेते आहात आणि वडीलवर्गीय जी जनता मायबाप आहे त्यांचा मी अतिशय आभारी आहे आपण सगळ्यांनी आमच्या दोन्ही सहकार्यांना धीर दिलेला आहे साथ दिलेला आहे मजबूतीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आमदार घराची गेले त्यांच्या सुद्धा मी आभार मानतो वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा जाहीर करण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला धरणा भरण्यात आले उपोषण करण्यात आले त्या सगळ्यांचा मी मनापासून आम्ही सर्व आभारी आहोत लढाई संपलेली नाही अजून आपल्याला खूप लढावं लागणार आहे मला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा गावागावातील लहान समाजांच्या घरावर हल्ले करण्यात आले मारपीट करण्यात आली अनेक पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे डोळे झाक केले हे सगळं पाहून घेऊन जात होता सडसडत होता रॅली चालू होत्या एक लक्षात ठेवा कोणी किती मोठी शक्ती असली तरी जेव्हा ही लोकशक्ती एकत्र येते त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ही जनशक्ती किंवा इतर कुठली शक्ती नाही तर ही लोकशक्ती जी आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे आज आम्ही काय करतो आहोत आम्ही काही मागत नाही आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या ताटातलं राहू द्या त्यांच्यासाठी दुसरं काम द्या दुसरे त्यांना काय घ्यायचं त्यांना द्या आम्ही त्यांना पाठिंबा देतो आम्ही त्यांना पाठिंबा दिला वेगळं आरक्षण आम्ही त्यांना सांगितलं का हा वर्षी 3 वेळा कायदा आला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला यापुढे सुद्धा देऊ पण त्यांना वेगळं आरक्षण द्या एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आज माझ्या दलित समाजातले लोक आदिवासी समाजातले लोक आरक्षण आहे काही कलेक्टर झाले पोलीस कमिशनर झाले पण
आजही झोपडपट्ट्यांमधून ते आमचे दलित बांधव आदिवासी राहत आहेत, गरिबी हटली गेली नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.